संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंब, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजपा आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, खासदार बंडू जाधव, नरेंद्र पाटलांसह अनेक सत्ताधारी आणि विरोधकही सहभागी झाले होते। यावेळी विरोधकांसह देखील सत्ताधाऱ्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। या संपूर्ण घटनेचा सूत्रधार हा धनंजय मुंडेच असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नरेंद्र पाटलांनी केला। कपिल भागे ना दरम्यान वेगवेगळ्या नेत्यांनी नेमके या संदर्भात काय काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं। फक्त थोडा बी तो धनंजय मुंडेचा सापडू द्या किंवा किल्ली मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाहीत आपण। आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका, कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे। तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे। अरे त्यानं राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे। अरे चल जा गावाला मग को लागला पाहिजे। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत। आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। जो कोणी आहे तो नाही, ते वाल्मिक कराडाचे। मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अन्नाच नाही, लई जण येणार त्या सीडीआर वरती। तुम्हाला सांगतो मी, या गुन्ह्यामध्ये जे काही सराईत गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल्मिक कराडे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते। ह्या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।